कसं झालं? 16 डिसेंबर रोजी आजांना थोडंसं अस्वस्थ वाटत होतं. ते बसले होते घरात. त्यांना चक्कर वगैरे आल्यासारखं जाणवलं, घाम वगैरे फुटलेला. त्यांना लगेच शेजारी सगळ्यांनी गाडीतून घालून हॉस्पिटलला नेलं. बावड्यातील एका हॉस्पिटलला नेलं. तिथं सांगितलं पुढील हॉस्पिटलला न्या, थोडंसं हे वाटत आहे, क्रिटिकल कंडिशन वाटत आहे. तिथून पुढे गेल्यानंतर लगेच आम्ही कोल्हापुरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे उपचार वगैरे सर्व चालू होते. त्यांचे उपचार चालू असताना तब्येत थोडी खालवत निघाली. त्यांची कंडिशन क्रिटिकल होत चाललेली. डॉक्टरांचे उपचार चालूच होते. त्यावेळेला नंतर डॉक्टरांनी सांगितले की त्यांची प्राणज्योत मालवत चालली आहे. त्यांच्या मुलगीला वगैरे बोलवून घेतलं. त्यानंतर त्यांना पण सांगितलं. मग घरी वगैरे सगळं अंत्यविधीची तयारी चालू केली. निरोप वगैरे मिळाला शेजारी पाजाऱ्यांनी. अंत्यविधीची पूर्ण तयारी वगैरे झाली. त्यावेळेला आम्ही ॲम्ब्युलन्समधून घेऊन येताना कसबावाड्यात चौगली गलीच्या आसपास स्पीड ब्रेकरवरून गाडी गेल्यानंतर त्यांचा थोडासा हात हलल्यागत झाला. हात हलल्यामुळे आम्ही एकमेकाला कल्पना दिली. गाडी लगेच बाजूला घेऊन बघितलं तर त्यांची जरासा आम्हाला तब्येत दाखवा लागल्यानंतर आम्ही लगेच एका खाजगी हॉस्पिटलला गेलो. ECG वगैरे काढला. त्यानंतर थोडं दाखवल्यानंतर डॉक्टर म्हणले पुढील उपचारासाठी परत एकदा दवाखान्यात जावा. आम्ही डी वाय पाटील हॉस्पिटलला वगैरे गेलो. तिथे कंडिशन क्रिटिकलच होती, पण डॉक्टरांना आम्ही सांगितलं तुम्ही तुमच्यापर्यंत प्रयत्न करा, काय असेल ते आमच्या नशिबाची साथ. त्यानंतर आजोबांचं थोडं औषधांना उपचारांना रिस्पॉन्स मिळायला लागला. त्यांचा हात वगैरे हालचाल पुन्हा चालू झाल्यानंतर डोळे वगैरे उघडले. आम्ही जरा आनंदात भारावून गेलो. त्यांना उपचार प्रॉपर चालू केले डॉक्टरांनी. त्यांना साथ मिळत गेली आणि डी वाय पाटील हॉस्पिटल वगैरे परत त्यांच्या अँजिओप्लास्टीच्या उपचारासाठी निरामय हॉस्पिटल वगैरे आम्ही सर्व शर्तीचे प्रयत्न केले आणि आमचे आजोबा सुखरूप घरी आले. धन्यवाद डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल, निरामय हॉस्पिटलचे डॉक्टर शेखर बेसे आणि त्यांच्या स्टाफने वगैरे आम्हाला अत्यंत चांगली हे कॉपरेट केलं. आम्हाला चांगलं रिस्पॉन्स दिला. त्यामुळे त्यांना सर्वांना धन्यवाद.